गुड मॉर्निंग, नमस्कार फॅमिली. कसे आहात? मजेतच असाल. मी पण मजेत. तर आता आपण जे माझी स्टोरी पार्ट 8मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर मी रीमा आणि तुम्ही बघत आहात जेवण विथ रीमा. तर रोज नेहमीप्रमाणे मी कामावर पोचली आहे आणि लगेचच सुरुवात करूया माझी स्टोरी पार्ट 8, कारण की हे पार्ट खूप मोठे व्हायला लागले. स्टोरी खूप लांब व्हायला लागली आहे. मला लवकरात लवकर संपवायची होती. मी खूप प्रयत्न करते, पण तुम्ही विचार करा, मी तुम्हाला 20 वर्षापासूनची स्टार्टिंगपासूनची सगळी स्टोरी सांगते. तर ही सर्व स्टोरी सांगायला थोडा तरी वेळ लागेलच. म्हणजे एका किंवा 2 किंवा 3 अशा पार्टमध्ये ही संपणारी नाही आहे, कारण मला तुम्हाला सगळं डिटेल्समध्ये सांगायचं आहे, जेणेकरून मला तुम्ही काही सल्ले द्याल की मी काय चुकीचं वागली का, किंवा माझ्याकडनं काही चुकतं आहे का, मी काही चेंज करायला पाहिजे होतं का. तर आता जास्त वेळ न वाया घालवता लगेचच स्टोरीला सुरुवात करूया. तर पार्ट 7पर्यंत तुम्ही बघितलं. मी गरोदर होती आणि गरोदर असलेली बातमी मला माहेरी जेव्हा मी गेलेली तेव्हा समजली, आणि मग ती बातमी मला माझ्या सासरी येऊन माझ्या सासूला सांगायची होती. माझा जेव्हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि मला कळलं की मला दिवस गेलेत, मी गरोदर आहे, तेव्हा मी खूप आनंदी झाली आणि लगेचच मी माझ्या नवऱ्याला फोन करून सांगितलं आणि माझ्या नवऱ्याला सांगितलं की तुम्ही घरात कोणालाच सांगू नका, ही बातमी मला त्यांना द्यायची आहे, कारण मला त्यांचं रिॲक्शन बघायचं आहे. म्हणजे ते कसे रिॲक्ट करतात हे मला बघायचं आहे. तर मग मी खूप एक्सायटेड होती, खूप आनंदी होती. ही बातमी मी घरी येऊन लगेचच सासूबाईंना सांगितली, पण तरीही ही बातमी मी त्यांना दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर मला एवढा आनंद दिसला नाही, किंवा असं काही म्हणजे असं जाणवलं नाही की त्या खूप खुश आहेत वगैरे. त्यांनी म्हणजे नाराज पण नव्हत्या, आनंदी पण नव्हत्या. बहुतेक त्या कडक त्यांचा स्वभाव असल्यामुळे, स्ट्रिक्ट असल्यामुळे त्यांनी काही रिॲक्शन दिलं नाही. आणि मग त्यानंतर दिवसामागे दिवस जात होते. पण मी 7 महिन्यापर्यंत माझ्या सासरी होती आणि या 7 महिन्यामध्ये मला कोणी विचारलं पण नाही की तुला काही खाऊ वाटते का, तुझ्यासाठी काय बनवू का, तुला तुझे काही डोहाळे आहेत का, म्हणजे असं विचारतात ना, काय खाऊ वाटतं का काय. पण मला कधीच 7 महिन्यापर्यंत मी माझ्या सासरी होती, मला कोणीच विचारलं नाही. इवन 7 महिन्यानंतर 9 महिन्यापर्यंत माहेरी आली तर आईवडिलांनी देखील विचारलं नाही. ठीक आहे चला, पण माझा नवरा मला अधूनमधून विचारत होता, माझी काळजी घेत होता, मला बाहेर घेऊन जात होता खाऊ पिऊ घालायला. तर त्यानंतर ना बघा, माझं इकडचं काम झालं आणि तुम्हाला मध्येच मी एक छोटासा ब्रेक घेणार आहे. त्यानंतरची स्टोरी छोट्याशा ब्रेकनंतर सांगणार आहे, कारण की इथे आहे ना मुकेश भैया बीटरूटचा ज्यूस काढतायत आणि मुकेश भैया काय बोलत आहेत ते मला तुम्हाला दाखवायचं आहे. त्यासाठी हा छोटासा ब्रेक घेते. तर ऐका मुकेश भैया काय बोलतात. कुठे मुकेश भैयामध्ये थोडासा कॉन्फिडन्स आला आहे कॅमेरासमोर यायचा. हेलो गाइस, फिर से बोलो कैसे करते. हेलो गाइस. केम छो मजा में. और देखो हम लोग सुबह सुबह उठ के क्या करते हैं. चलो. तर मुकेश भैयाला बाय करून दुसऱ्या कामावर निघाली आणि आता आपण वळूया माझ्या स्टोरीकडे. तर नवऱ्याला म्हणजे मला जरी कोणी विचारत नव्हतं ना तुला काय खायचं आहे का, तर माझा नवरा मला अधूनमधून बाहेर खाऊ घालायला घेऊन जायचा. काय खायची मी जास्तीत जास्त पाणीपुरी आणि आईस्क्रीम, तर ते खाऊ घालायला ते घेऊन जायचे. मात्र मग तिकडून आल्याच्यानंतर घरात एक वेगळाच रामायण असायचं, कारण की आम्ही दोघं बाहेर गेलेलं असायचं. मग बाहेरून थोडंफार खायला जाणार, फिरायला जाणार, कारण आमच्या घरात ते अलाउड नव्हतं. माझ्या सासूबाईंना आवडायचं नाही आम्ही दोघं कुठे बाहेर गेलेले. इवन लग्नाला एवढे वर्ष झाल्यानंतरसुद्धा आम्ही कधी सोबत एखाद्या मंदिरातसुद्धा गेलो नाही. नंतर मुलं झाल्याच्यानंतर मुलांना घेऊन मुलांच्या बहाण्याने आम्ही बाहेर जात होतो, पण माझ्या सासूबाईंना ते आवडायचं नाही. ते तर मग आम्ही बाहेरून आल्याच्यानंतर घरात मग भांडणं व्हायची, तमाशा व्हायचा, आणि नवरा तर काय दुसऱ्या दिवशी उठून कामावर निघून जायचे. दिवसभर मी घरात राहायची, त्यामुळे मला ऐकावं लागायचं. त्यामुळे नंतर मी त्यांच्याबरोबर बाहेर जायला टाळायला लागली. त्यांना म्हणायला लागली की तुम्ही नका मला काय खायला वगैरे घेऊन जाऊ, मला नाही काय खायचं आहे. मग माझ्या नवऱ्याला वाईट वाटायला लागलं. असे दिवसामागे दिवस जात होते. त्यानंतरनं माझी तब्येत अशक्त होती, त्यामध्ये मी गरोदर होती, त्यामध्ये माझं वय लहान होतं. त्यामुळे नवरा अधूनमधून असं अर्धा किलो 1 किलो सफरचंद घेऊन यायचा. त्यामध्येच एक दिवशी त्यांनी एक सफरचंद त्यांच्या खिशात ठेवलं आणि वरच्या रूममध्ये आम्ही झोपायचो, तिकडे ते माझ्यासाठी सफरचंद घेऊन आले.
ते माझ्या सासूबाईंना कसं कळलं माहीत नाही. त्यानंतर एक नवीन तमाशा झाला. असो, ह्या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत, पण आजही मी त्या सगळ्या आठवल्या ना की त्या माझ्या डोळ्यासमोर जशाच्या तशा उभ्या राहतात. मी असं म्हणत नाही की माझ्याकडनं चुका झाल्या नाही आहेत, झाल्याही असतील, आणि मी मान्य करते माणूस आहे, चुका होतातच. आणि त्यात माझं वय काय होतं हो, किती अल्लड बुद्धी होती. तसं बघायला गेलं तर ह्या घरात आल्यानंतर ह्या घरामध्ये सगळ्यात लहान मीच होती. माझ्या नवऱ्याच्या नंतर त्यांच्या पाठची जी बहीण होती तीसुद्धा वयाने माझ्यापेक्षा मोठी होती. मी विचार केलेला, जॉईंट फॅमिलीमध्ये चालली आहे, सगळी एकत्र फॅमिली आहे, कारण मला 5 नंदा, त्यापैकी 4 नंदांचं लग्न माझ्या लग्नाआधीच झालं होतं. पण मी विचार केलेला 5वी नणंद आहे घरामध्ये, मैत्रीण, लहान बहीण ही मिळेल मला, आणि मैत्रिणीसारखाच वागायचा मी प्रयत्न केला. लहान बहिणीसारखाच मला मानपान देणं, किंवा ती नणंद आहे तिचा किती मानपान द्यायचा असतो, नणंद बहिणीसारखी नसते, किंवा तिच्याशी मैत्रिणीसारखं बोलायचं नसतं, ह्या सगळ्या गोष्टी मला काहीच कळत नव्हत्या. मुळात मला मोठी बहीण नव्हती, त्यामुळे मला हे सगळं माहीत नव्हतं की सासरी आल्यानंतर मुलींनी कसं वागलं पाहिजे, किंवा कसं बोललं पाहिजे, नणंदेला कितपर्यंत मान दिला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मला काहीच ठाऊक नव्हत्या. आणि त्याच चुका माझ्याकडनं झाल्या, कारण की मी लग्न झाल्यावर पण माहेरी जशी राहत होती तशीच मी राहण्याचा प्रयत्न केला. हळूहळू मला दिवस पुढे गेल्याच्या नंतर मला कळून चुकलं की तसं इथे राहता येणार नाही. मग सतत मी दडपणाखाली राहत होती, कारण बघा, मेमध्ये माझं लग्न झालं, ऑक्टोंबरमध्ये मला कळलं की मी गरोदर आहे. म्हणजे अगदी मला वाटतं 6 महिनेसुद्धा झाले नव्हते लग्नाला, आणि लगेचच मला दिवस राहिले. त्यामुळे गोष्टी एवढ्या पटापट होत गेल्या, मला काहीच समजत नव्हतं, आणि मला समजावून सांगणारंसुद्धा कोणीच नव्हतं. तर अशा प्रकारे माहेरी पण अशी आई किंवा बहीण असं कोणीच नव्हतं की ज्यांनी, कसं आता आजकाल आपण रील्स वगैरे व्हिडिओ वगैरे बघतो, त्यामध्ये मुलीचं लग्न ठरलं की आई बाजूला बसते, मुलीला समजावून सांगते, बाळा तू असं नको, असं वाग, असं बोलत जा, तसं बोलत जा, हे घालत जा, जास्त झोपू नको, जास्त वेळ लवकर उठायचं, घरातलं सगळं जबाबदारी तुला आहे, असं मला समजावून कोणीच सांगितलं नव्हतं. बाजूला बसून समजावून सांगणं वगैरे ह्या गोष्टी कधीच माझ्याबरोबर झाल्या नाही. आणि बरं, सासरी आल्याच्या नंतरसुद्धा सासरीसुद्धा कोणी समजून सांगितलं नाही. समजून सांगणं सोडा, मला कोणी समजूनसुद्धा घेतलं नाही. हा सुद्धा विचार केला नाही की घरात सगळ्यात लहान आहे, खूप लवकर हिचं लग्न झालं, घरच्या जबाबदाऱ्या हिने सगळ्या घेतलेल्या हिच्या खांद्यावर, माहेरून सासरी आलेली आहे, तर आपण हिला समजून घेतला पाहिजे, असा विचार कोणीच केला नाही. बाकी मला माझ्या लहान नंदेकडनं अपेक्षा होती की ती देखील म्हणजे माझ्यापेक्षा एक 3-4 वर्षांनी मोठ्या आहेत त्या, तर ती मला समजून घेईल. त्या पण माझ्यासारख्याच आहेत, पण त्या पण माझ्या सासूसारख्याच स्ट्रिक्ट होत्या. त्या माझ्याशी कधी आम्ही एकमेकांशी कधी हसी मजाक केल्या नाही. नाही तर इतर नणंद भावजांमध्ये किती मैत्रिणीसारखं वागणूक असते, हसी मजाक असतो, तसंच काहीच आमच्यामध्ये कधीच झालं नाही. त्या पण स्ट्रिक्टच होत्या. आजपर्यंत कधी मी त्यांच्याशी फ्रँकली बोलली नाही, किंवा त्या माझ्याशी बोलल्या नाही. इवन कुठल्याच गोष्टी आमच्यामध्ये अशा मैत्रिणीसारख्या तो सोडा, बहिणीसारख्या तो सोडा, नणंद भावजाईमध्ये पण आमचं मोजकं बोलणं असायचं. माहीत नाही मला त्यांच्या मनात कसला राग आहे, काय आहे ते, या सगळ्या गोष्टी पुढच्या पुढे. पण मला आजपर्यंत लग्नाला 20 वर्ष झाले, मला कधीच समजलं नाही की माझ्या सासरच्यांच्या मनात माझ्याबद्दल एवढा राग का आहे, की मी काय त्यांचं एवढं वाईट केलेलं आहे, का माझ्या हातून एवढे किती मोठे गुन्हे झालेले आहेत की ते माझ्याबद्दल त्यांच्या मनामध्ये एवढा तिरस्कार, एवढा राग आहे. असो, मला खूप जणं बोलतात, जाऊ दे, माझा नवरा स्वतः बोलतो की रीमा तू कशाला विचार करते, ते तुझा विचार करत नाही, ते तुझ्या बाबतीत त्यांचं मत चांगलं नाही आहे, तर तू कशाला त्यांचा विचार करते. आणि माझा नवरा माझ्याबद्दल विचार करतो, माझी काळजी घेतो, हे माझ्यासाठी पुरेसं आहे. पण तरी पण एक कुठेतरी मला असं उणीव वाटते की बाबा मी काय विचार करून या घरात आलेली, की बाबा माझं माहेर हे असं आहे की माझ्या माहेरी इनमीन आम्ही 4 डोकेच होतो, म्हणजे माझा भाऊ, मी आणि माझे आईवडील. तर मी इथे जॉईंट फॅमिलीत मोठ्या घरामध्ये आलेली आहे, जिथे 5 नंदा आहेत, हे 2 जण भाऊ आहे, सासू आहे. तर मला असं वाटलेलं की इथे मी माझं खेळीमेळीचं वातावरण असेल, मला मोठी फॅमिली मिळेल, मोठी नणंद माझ्या आईच्या जागेवर किंवा मोठ्या बहिणीच्या जागेवर असेल, लहान नणंद माझ्या मैत्रिणीच्या जागेवर, माझ्या लहान बहिणीच्या जागेवर असेल, पण असं कधीच झालं नाही. आणि त्याचीच उणीव मला अजूनपर्यंत वाटते.
की असं काय झालं नाही का, कुठली चुकी झाली माझ्याकडनं, आणि झाली असेल तर त्यांनी मला कधी स्पष्टपणे सांगितली देखील नाही ती. पण असो, म्हणतात ना आपले जे भोग असतात ना ते आपल्याला भोगावे लागतात. बहुतेक असेल माझ्या काही मागच्या जन्माकडनं झालेल्या चुका, किंवा आत्तासुद्धा जे लवकर माझं लग्न झालं तेव्हा पण माझं नकळतपणे माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील, त्यामुळे त्यांच्या मनात राग असेल. आपले भोग काय आपल्याला भोगावे लागतात. तर आत्तापर्यंत व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला समजलं असेल घरात छोटंसं काम काढलेलं आहे. तर हे आम्ही घरातल्या घरातच काम, कुठला मिस्त्री बिगारी लावलेला नाही आहे. तर हे असं फोडलेलं, इथे आम्ही कडप्प्याची मांडणी बसवणार आहोत. त्यासाठी सगळी भांडी काढून बेडवर ठेवली आहेत. ती सगळी भांडी मला घासायची आहेत. त्यानंतरनं हे बांधकाम झाल्याच्यानंतर मी ते पुसून वगैरे जागेवर ठेवेल. तर असा होता माझी स्टोरी पार्ट 8. पार्ट 9 नक्की बघा. त्याच्या पुढची स्टोरी म्हणजे माझं बाळंतपण झाल्यानंतरची स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.